ओम नारायणाय परिपूर्ण गुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्य दुःख सत्कारणाय पितताय नमो नमस्ते। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेंकटनायकं निवारयस्व अनिष्टानि साधयेष्टानि माधव। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापः। भवति यदनुभावादेडमो कोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पंचाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोद सिद्धानमुपतिष्ठे गुरुन् मम। यैरहं शुकवत्सम्ये शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। कालपर्यंत शतानंदाने जनक राजाला व्यंकटगिरी महात्म्य सांगत होते और त्याने सुरुवातीला सांगितला की ह्या व्यंकटगिरीला कृतयुगामध्ये वृषभाचल असा नाव होता। त्रेतायुगामध्ये याचा नाव शेषाचल पड़ा और द्वापर युगामध्ये त्रेतायुगामध्ये याचा अंजनाचल असा नाव पड़ा नाव होता आणि द्वापर युगामध्ये शेषाचल असा नाव होता। कलियुगात ह्याचे व्यंकटाचल नाव प्राप्त झालं। 3 युगांमध्ये त्या पर्वताला वृषभाचल, अंजनाचल, शेषाचल असा नाव कसे आले ह्याचे विवरण काल आम्ही समजून घेतला। जनक राजा पुन्हा विचारतात, शतानंद कलियुगात त्याचे नाव व्यंकटगिरी असे कसा काय पडला? हा नाव कसा कोणत्या कारणाने आला? तेव्हा शतानंद सांगतात ही मोठी गोष्ट आहे, मोठा गोष्ट आहे। कालहस्ती नावाचा नगर, त्या कालहस्तीमध्ये पुरंदर नावाचा एक अत्यंत धार्मिक, सत्य धर्म परिपालन करणारा, परम विष्णु भक्त आणि रोज अग्निहोत्र करणारा सोमयाजी ब्राह्मण होता। त्याला काही दिवस मुले झाले नाही, संतान झाला नाही। तो शास्त्रोक्त उपाय करीत, देव तुमची इच्छा असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण कसे ठेवणार, मी राहायला तयार आहे।
असे भगवत विश्वास परक वार्ता करीत आनंदाने होते. भगवंताची कृपा त्यांच्या उतार वयात त्यांना एक पुत्र उत्पन्न झाला. आणि दैवेन पुण्ययोगेन उनचा त्यांचा दैव चांगला होता और त्यांचे पुण्यकर्म भरपूर होते. त्यांनी त्या पुत्राला माधव असे नाव दिला आणि योग्य वेळी त्याचे उपनयन केले. आणि जेव्हा तो 18 वर्षाचा झाला त्यावेळी त्याचे लग्न सुद्धा त्याने लावून दिलं. त्या माधवाच्या पत्नीचं नाव चंद्रलेखा असे होतं. तो रोज पंचयज्ञ करीत होता आणि जप तप इत्यादी सगळं करत होता. 21 वर्ष अत्यंत सुखाने ते राहिले. आणि त्याची बायको चंद्रलेखा पांड्य देशाची, आता तमिळनाडूची होती. आणि पतीची मनाने प्रेम करीत होती. मनाने पतिसेवा, अत्यंत पतिव्रता होती. पतीची सेवा करून तो झोपल्यानंतर ती झोपत होती आणि त्याच्या पूर्वीच उठून घराचे सर्व काम बघत होते. एका दिवशी दुपारची वेळ, माधवाचं मन विकृत झाला आणि माधव सांगितला, चंद्रलेखा चल, आम्ही देह संबंध करू. मला राहावे ना. चंद्रलेखा सांगते, पतिदेव, मी पत्नी आहे, तुम्ही पती आहात. परस्पर देह संबंध शास्त्राने दिलेला अधिकार आहे. अधिकार नाही, यज्ञ आहे. वामदेव यज्ञ आहे, मला हे माहित आहे. पण शास्त्राने सांगितलेले आहे, दिवसामध्ये जेव्हापर्यंत सूर्य असतो आणि दोन्ही संध्याकाळामध्ये दैवी कार्यात राहिलं पाहिजे, देहसंग करू नये म्हणून शास्त्र सांगते. देख बघा, अग्निहोत्र आहात. अग्नी आमच्या वडील सारखा आहे. अग्नी अजून जळत आहे आणि सूर्य आम्हाला बघत आहे, जो आम्हाला सर्व संपत्ती देणारा. आणि घरी वडील आई आहे. अशा वेळी आम्ही देहसंगत करणे शास्त्राच्या विरुद्ध आहे. आपण ज्ञानी आहात, समजून घ्या. रात्र होण्यापर्यंत काय कुठे काही जग नष्ट होत नाही. शास्त्राच्या नियमाचं आम्ही पालन करू. पण संस्कृत मध्ये एक म्हण आहे, कामातराणाम न भयम न लज्जा. काम पीडित व्यक्तींचा त्यांना भय नसतो आणि त्यांना लाज लज्जा काही नसतो. आणि प्रदीप्त झालेली आहे, होम चालू आहे. देवतांच्या पुढे आम्ही असे अयोग्य वर्तन करू नये, त्यांच्या अनुग्रहाच्या विरुद्ध जाऊ नये. माधव सांगतो, नाही, मी ऐकणार नाही.
मला जे पाहिजे आत्ताच पाहिजे. त्यावेळी चंद्रलेखा विचार करते की माणसाला जब मानसिक विकृती होते त्यावेळी पुण्य स्थळांमध्ये गेला तर ती विकृती निघून जाते. धर्मक्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये माणसांच्या मन सात्विकपणाने भरून जातं. तो तिने विचार केला, नदी तीर अत्यंत पवित्र जागा आहे. नदी देवतांच्या सन्निधान तिथे असतो. तिथे गेला तर माझा नवऱ्याचं मन चेंज होईल, बदल होईल. त्याच्या मनात तो म्हणून निश्चय करून तिनं सांगितलं, घरी नको, आई वडील आहेत. आज सारखा बेडरूम वेगळा ते वेगळा असा नव्हता. मी पाणी आणण्याच्या निमित्ताने मी नदीकडे निघते, तुम्ही मागे मागून या. ती पाणी भरायचे कलश घेऊन नदीकडे निघाले. ससुर सासऱ्यांना सांगून ती पुढे जात होती, मागे माधव येत होता, अत्यंत मनोविकारने युक्त. त्याने त्यावेळी मार्गामध्ये त्यांच्या घर नदीमध्ये एक लहानसा जंगल होता. झुडप होते, जंगल नाही, झुडप होते. त्याच्या एक झाडाखाली माधवने एक युवतीला बघितलं. अत्यंत सुंदर होती ती. श्वेत वस्त्र धारण केले होते. कटे मेखलायान्विता. आज का फॅशन आहे तसे नाभीच्या खाली त्यांनी साडी, म्हणजे शास्त्रात पहिलेच लिहून ठेवलेले आहे, अशी विकृती पुढे येतो म्हणून. दिसायला अत्यंत सुंदर सुरेख होती. आणि तिने तोकडा ब्लाउज धारण केला होता. जसं आजकाल सर्व अंग दिसेल तसे पाठी दिसतो आणि स्लीवलेस, तसे स्निग्ध कंचुक संबद्धाम, अर्थात दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी जे काय वेश्या असतात ते असे धारण करतात. पण आजकाल आमच्या संबंधी सुद्धा, आमच्या बहीण इत्यादी माता बहिणीने सुद्धा अशी विकृती सुरू केली आहे. भविष्योत पुराण सांगतो असं करू नये. आणि अत्यंत चांगल्या स्वराने गात बसली होती. पादेन विलकंतीम गाम जानुस्थित शिरोरुहाम. आणि त्याचे बाल तनु खुल्ला सोडले होते, वेणी बांधली नव्हती. खुल्ले ते बाल, त्याचे केस, केस, तिचे केस तो गुडघेपर्यंत येत होते, इतके लांब केस होते. खुल्ला केस सोडणं म्हणजे आता मी भोगायला तयार आहे दाखवणार. आणि खुले केस पिशाच सोडतात. आमच्याकडे नियम आहे तर केस बांधून वेणी करूनच ठेवा. आजकाल सर्व फॅशन, त्या फॅशनचं वर्णन येते. जानुस्थित शिरोरहाम, त्याचे केस खुले सोडले होते. तिला बघून माधव आकर्षित झाला. पुढे जात असलेले चंद्रलेखाला बोलवलं. ए बायको इकडे.
मी तुझी परीक्षा करण्यासाठी तुला मी नदी तीराला बोलवले होते. तू माझे वचन पालन करते की नाही मग बघायचं होतं मला. माझ्या मनात काही विकृती नाही. आता तू घरी वापस जा. नको, तुझी परीक्षा तू पास झाली. मनोविकृतीवाले नाटक फार चांगलं करतात. मी नदीत आंघोळ करून वापस येतो, तू घरी जा. ती अत्यंत निरागस होते. तिने पतीच्या वाक्यावर विश्वास ठेवला और घरी निघून गेले. आणि हा त्या वेश्या स्त्रीकडे येऊ लागला. तिचं नाव होता कुंतला. ती एक वेश्या स्त्री होती. पैशासाठी स्वतःचं शरीर विकणारी होती. पण स्वतःकडे एक परिशुद्ध ब्राह्मण, तेजस्वी, तपस्वी, तेजाने तळपत असलेला एक महान व्यक्ती माझ्याकडे येत आहे. ती विचार केली नाही, अशी व्यक्ती धर्म सोडू नये. मी पोटासाठी धर्म सोडले असेल तरी सुद्धा जगाची विकृती हे मला मान्य नाही. आणि ती सांगते, माया ही मनुष्यार्दूल मत समीपे महामते. विप्रदेव, मी चांगली स्त्री नाही, अपवित्र स्त्री आहे. माझ्याकडे येऊ नका. तुमच्या रस्ते तुम्ही चला जा. पण काय सांगायचं, जे कामयुक्त होतात, कामातुराणाम न भयम न लज्जा, भय आणि लाज काही नसतं. तो पुढे येऊ लागला. मला येऊ नको म्हणून कशाला सांगत आहे? का तू कोण? कुठून आले? कोणत्या जातीत उत्पन्न झाली आहेस? तुझे घर कुठे आहे? आणि इथे कशाला उभी आहे? कुंतला सांगते, किम माम पृच्छसे पापिष्ठ. विप्रदेव, माझ्याशी वार्ता करणं तुम्ही अपवित्र होणार. मी अत्यंत पापी स्त्री आहे आणि अंत्यज जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. अर्थात अस्पृश्य जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. स्वतः जाती अंत्यज आणि अंत्यज जातींचा विकाराने अयोग्य संबंधाने माझा जन्म झालेला आहे. आणि अत्यंत अधार्मिक घरात मी वाढलेली आहे. मी पाणी पित नाही, मी दारू पिते. मी अन्न खात नाही, मांस खाते, ते सुद्धा गोमांस खाते. माझा देश मध्य देश आहे. हे सर्व तू कशाला विचारतोस? तुझे तेज, हा तुझे लक्षण, हे तुझे नाम इत्यादी बघून मला वाटतो अत्यंत शुद्ध संप्रदायात तू जन्मलेला आहेस. वेदांत तत्वज्ञ असं मला वाटतो. मूर्खासारखं माझ्याकडे येता कशाला येता? माझ्यासारखं अपवित्र स्त्रीला जवळ येऊन स्पर्श करण्याची इच्छा करीत आहात? नको नको, जा. नाही, तुझ्यासारखा व्यक्ती पतित होऊ नये, तुझ्यासारख्या तपस्वींची आवश्यकता आमच्या समाजाला आहे. माधव सांगतो, छे 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 छे, क्या ब्रह्म 4 डोके आहेत तरी सुद्धा व्यर्थ. तो विष्णूचा इथे व्यर्थच जन्म घेतला.
तुझ्यासारखे सुंदर स्त्रीला अंत्यजातीमध्ये उत्पन्न करायचा? त्याला बुद्धी आहे की नाही? वृथा संजनयामास, तो मूर्खासारखा तुला जन्म दिला, ठीक आहे. तू अंत्यजाती असले तर काय झालं? शास्त्रात नियम आहे की चिखलमध्ये उत्पन्न कमल आणि लवणोदकामध्ये उत्पन्न शंख आणि रत्न आणि विषाचा जोडी उत्पन्न झालेला अमृत, हे सर्व त्याज्य नसतात. तुझ्यासारखं सुंदर स्त्री रत्न अंत्यज जातीचे असो कुठेही असो, तू रत्नच आहेस, तू हिरेच आहेत. बघ, तुझ्याच जोडी मी राहण्याचे विचार मी करत आहे. तू सांगते ना अपवित्र आहे, अधर्म आहे, ते काही असो. इतो वा नरकम यास्ते, माझ्या पापाने नरकमध्ये गेला तर चालेल, पण आता तू मला पाहिजे. अर्थात म्हणून सांगितले म्हण आहे नभयम, आम्ही पाप करून किती पतित होतो त्याच्या भय, ते पाप करीत असताना कोणालाही आठवण नसतं. तो म्हणून तिच्याकडे येऊ लागला. त्यावेळी सांगितलं नको रे, नको रे, येऊ नकोस. येतो वा द्विजबालकेन रुरोध कन्या तरुण प्रवासवा, ती रडू लागले. तुझ्यासारखा व्यक्ती अपवित्र होणं आमच्या समाजासाठी मोठी हानी आहे, तू असं करू नकोस. म्हणून ब्राह्मण दूर जा, दूर जा. तू तिथून पळू लागले आणि सांगते दिवो कसो विप्रवरो विमुच्यताम. सूर्य तुम्ही बघत आहात ना, एक शुद्ध ब्राह्मण पतित होत आहे, त्याचे संरक्षण करा. हे दिग्देवता, आठी दिशाला असलेले देवता, ह्या ब्राह्मणाला पतनापासून वाचवा. शृण्वंत वाक्यम विप्रपुत्र, हो व्यर्थ पतनाकडे तो येत आहे. मी स्वतः पतित आहे, याचा अर्थ सर्व पतित झाले पाहिजे असं नाही, हा माझा प्रारब्ध. पण एका अद्भुत व्यक्ती, पवित्र व्यक्ती, ज्यांच्यामुळे, ज्यांच्या यज्ञयागामुळे हा संसाराचं संरक्षण होतो, तो तसा ह्या ब्राह्मणाला वाचवा. असं रडत रडत पळत लागले. परत तो तिचा जवळ येऊ लागला. ती सांगते मास्पृशाद्य मही देव, मी पापी आहे, व्यभिचारी आहे. तुझ्यासारखा पवित्र व्यक्ती माझ्यासारख्या स्त्रीना स्पर्श करायचा नसतो. मी जळतली अग्नी आहे, तुझ्या हाताने स्पर्श केला तर तुझे हात जळून जातील. कोणी तर स्वतः जाऊन सिंहाच्या जबड्यात पडतो का? तुमच्या शास्त्र सांगते ना, परस्त्री म्हणजे तर अग्नीसारखे असते. त्याच्यामध्ये मी चांडाल कन्यका, त्याच्यामध्ये मी व्यभिचारिणी, पैशासाठी देहाचा विक्रय करणारे. अति उत्तम पद पाहून पतित होण्यास वरती चढायला वेळ लागतो, अनेक जन्म जातात, पण खाली पडायला 1 मिनिट पुरे आहे. नको, असा करू नकोस. शरीरम तव विप्रेंद्र वेदपूतम विशेषतः, तुझ्या शरीर रोज वेदाध्ययन करून अत्यंत पवित्र झालेला आहे आणि अत्यंत योग्य. तुझे तेज बघून तुझे आई वडील सुद्धा अत्यंत पवित्र असतील. तुझे गर्भाधान पोसवन अनवलोभ सीमंतोन्नयन जातकर्म नामकरणादि सर्व संस्कार झालेला तुझे शरीर आहे. सगळं शास्त्राचा अध्ययन तू केलेला आहे. तुझ्या पोट
रोज नैवेद्याचं अन्न हरिअर्पित सुगंधेन पावितम जठरम मुने. तुझ्या शरीर नैवेद्य अन्न घेऊन रोज घेऊन अत्यंत पवित्र झालेला आहे. आणि तुझे हात रोज देवाची पूजा करून पवित्र झालेले आहेत. हरिनाम संकीर्तनाने तुझे जीव पवित्र आहे. पुण्यक्षेत्र यात्राने तुझे पाय पवित्र आहेत. आणि माझी अवस्था, हमें सर्वदा दुसऱ्यांना शिव्या देत आणि विकृत कामोद्रेक वार्ता करीत करीत माझी जीभ केव्हाच अपवित्र झालेली आहे. आणि दारू पिऊन गोमांस खाऊन माझं पोट अत्यंत पवित्र झालेला आहे. व्यभिचारात कालात प्रवृत्त होऊन माझे हात, माझं शरीर अत्यंत एका कचडा पेटीसारखा अत्यंत अपवित्र झालेला. गायचा वध करून तो माझे हात अत्यंत क्रूर झालेले आहेत. आणि असा स्त्रीच्या जोडी तू संग करून जिवंत मरण प्राप्त करशील. जिवंत असून दुःख प्राप्त करशील. येऊ नको, जा, येऊ नको, जा जा. पण मनोविकृत झालेला, कामातूर झालेल्या व्यक्तीला दुसरं काही दिसत नाही. कामात क्रोधो बीजायते, क्रोधात भवते सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यते. अशी परिस्थिती होते. तू मला पाहिजे, दुसरं काही सांगू नको. माझा अनेक वर्षाच्या पुण्याने तुझी सारखी सुंदरी स्त्री मला प्राप्त झालेली आहे. कसे तर्क उलटा करतात बघा. आणि तो परत तिच्या मागे येऊ लागला. तो पळू लागली. तो सुद्धा पळत तिच्या मागे येत होता. ती सांगते, तुझे वडिलांच्या शपथ आहे, तुझ्या आईची शपथ आहे, या सूर्याची शपथ आहे, हा व्यंकटगिरीत म्हणजे व्यंकटेशाची शपथ आहे, माझे जवळ येऊ नकोस, येऊ नकोस. पण माधव पुढे आला, त्याचा हात पकडला, त्याच्या भोग करण्यासाठी प्रवृत्त झाला. तेव्हा कुंतला सांगते, तू माझ्या जोडी माझ्या संग केलास ना, आता तू माझा नवरा झालास. मी अंत्यज आहे, हा तुझा जन्म तोडून टाक. की तू माझ्या धर्मात आलेला आहात. आमच्याकडे परधर्मी स्त्रियांना घरी घेऊन येतो, पण त्यांना हिंदू म्हणून धर्मांतरित करत नाही आम्ही. पण त्यांच्या धर्माचे मुलीचे लग्न केलं तर त्यांचा धर्म स्वीकारावा लागतो. तो नियम आज नाही, तेव्हापासून आहे. हे शरीराचा नियम आहे. मुंडयित्वा शिरस्तथा, तुझी जे शिखा आहे बस चटाचट करून घे, आत्ताच कापून घे. आणि मला भूक लागलेली आहे, ही कुऱ्हाड घे, बघ समोर एक गाय जात आहे, जाऊन त्याला मार, गोवध कर, आम्ही दोघे गोमांस खाऊ. आणि चल पाण्याच्या ऐवजी इथे बाजूलाच दारूच्या दुकान आहे, दारू पिऊ. त्याचे मोहात पडलेला तो व्यक्ती जे काय सांगितलं सर्व केलं. बाबा ते विनी पाहतो शतमुखा, काळिदास सांगतात की चढायला वेळ लागतो, पण पाय फिसलला धडाम म्हणून एकदम खाली पडतो. मनुष्य पतित होण्यासाठी वेळ लागत नाही, पण परत पायरी चढून उन्नत होण्यासाठी फार प्रयत्न करावा लागतो.
असे 12 वर्ष झाले. तिच्या जोडी राहून सगळं पाप काम करीत होता. 12 वर्षानंतर एक दिवस कुंतला मेली. एकटा झाला. समाजात जाण्याचा अधिक धैर्य नव्हता. गेला तर सुद्धा लोक त्याचा स्वीकार करत नव्हते. एकटा, कोणी साथीदार नाही. सुख दुःख अभिव्यक्त करण्यासाठी कोणी समोर नाही. मनाचे अभिप्राय सांगण्यासाठी कोणी नाही. अत्यंत दुःखित झाला. पोटासाठी भिक्षा मागत होता. केव्हा तर कचरा पडलेला उष्ट खात होता. त्याने बघितला की 50-60 लोक एकत्र होऊन ते तिरुपतीच्या यात्रेला निघाले होते. त्याने विचार केला, ह्याने इतकं लोकांचं जेवण होतं, त्या 60 पानामध्ये काही तर उरतो, ते फेकलेलं उष्ट खाऊन तरी मी माझा पोट भरतो. त्यांच्या मागे लागला. एक अद्भुत ब्राह्मण व्यक्ती अशी परिस्थितीत जेव्हा गेला, दयनीय परिस्थिती, अकल्पनीय परिस्थिती, दुःखित परिस्थिती, पण ह्याला जबाबदार तोच होता, दुसरा नाही. त्याचे जोडी जोडी ते चालत चालत तिरुपतीला आले. तिरुपतीमध्ये कपिल तीर्थ म्हणून पवित्र क्षेत्र आहे. तिरुपती यात्रा करणाऱ्यांनी कपिल तीर्थात स्नान करून, तिथे तीर्थविधी करून, पितरांचा श्राद्ध करून, नंतर उपवास करून व्यंकटगिरीवर चढायचं असतं, शेषाचलवर चढायचं असतं. ते सध्या सर्व स्नान केले, आपल्या पितरांना पिंडदान प्रदान केले. माधवला सुद्धा आठवण आली. 12 वर्ष झाले. तेव्हाच माझे आई वडील वृद्ध झाले होते. 1-2 वर्षात त्यांचे अंत होईल असं वाटत होता, पण आता 12 वर्ष झाले, केव्हाही गेले असतील. म्हणून त्यांनी सुद्धा स्नान केला कपिल तीर्थात आणि मातीचा पिंड बनवला. मातीचा पिंड बनवून पितरांना पिंड प्रदान केला. पितृश्राद्धम पिंडदानम तत्र तेन मुक्तिभाग भवेत मृतपिंडम कृतवान विप्रः. त्या पिंडदानाने त्याचे पाप कमी होऊ लागले. किं वर्णयाम पुरुषोत्तमस्य क्षेत्रस्य तीर्थस्य सुपुण्य शक्तिम. भगवंताची महिमा, तीर्थक्षेत्राची महिमा आम्ही किती वर्णन करू. तो पितरांना मातीचा पिंड दिला तरी सुद्धा त्याचे पाप निघून गेले. दुसरे दिन प्रातःकाल सर्व स्नान करून शुद्ध होऊन तो व्यंकटाचलासाठी पर्वत चढू लागले. त्यांचे मागे सुद्धा त्यावेळी शेषाचल, शेषगिरी नाव होता, शेषाचल चढू लागले. तिथून जेव्हा ते कालमरीला आले, कालमरी म्हणजे तुम्ही बघितलं आहे शेषाचलाच्या संदर्भात, मेरू पर्वताचा तो शिखर जो या शेषाचलावरती ठेवला गेला होता, त्याचा स्पर्श केल्यानेच त्याचे आत असलेले सर्व पाप बाहेर येण्यासाठी उकळू लागले. विचित्र संकट झाला. जसा आहाराच्या जोडी एक माशी पोटात गेल्यानंतर त्याच्या विषाने माणूस सर्व उलटी करतो, इतका दिवस
केलेले अपवित्र अन्न, अभक्ष भक्षण, अपेयपान सर्व उलटीच्या रीतीने बाहेर येऊ लागल्या. असंच उलटी होत होता आणि त्याचा दुर्वास इतका होता, पूर्ण त्या प्रदेश व्यापून गेला. सगळे लोक नाक बंद केले. अर्थात पाप किती असंही असत, पण दैवयोगाने त्याला आग लागला म्हणून त्याच्या ते वमन वस्तू आगाने जळून दुर्गंध कमी झाला. तो अत्यंत दुःखी होऊन भगत दिग्भ्रांत झाला होता. आता पुढे काय करू, पुढे काय करू. तितक्यात आकाशातून त्याच्यावरती पुष्पवृष्टी झाली. दिव्य विमान त्याला दिसला. त्यानंतर साक्षात चतुर्मुख ब्रह्मा त्याच्या पुढे प्रत्यक्ष झाले. माधव आश्चर्यचकित झाला. माझ्यासारखा पापी ब्रह्मदेवाचं दर्शन, हे काय विचित्र आहे. विचार करीत होता. विचार करीत असताना त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं. ब्रह्मदेव सांगतात, भो भो माधव विप्रेंद्र. माधव 18-20 वर्षापर्यंत तुझे जो पुण्य होता, नित्य नैमित्तिक करत, वैश्वदेवाद यज्ञ करीत, जपतप करीत तो पुण्य, आता तो पुण्य तुझ्या पापावर मात करून वरती आलेला आहे. ह्या पर्वताच्या स्पर्शानेच सर्व पाप निघून जातात. तर पर्वतच भगवंताचं रूप आहे. आता तू पवित्र झाला आहेस. जा पुढे जा. स्वामी पुण्य, स्वामी तीर्थ आहेत, स्वामी पुष्करणी तेथे आहेत. त्या स्वामी पुष्करणीत आंघोळ कर. आणि तिकडचे वराह दर्शन कर, भगवंताच्या दर्शन कर, भगवान विष्णूच्या दर्शन कर. आणि पुढे दुसऱ्या जन्मामध्ये ह्याच प्रदेश, तिरुमल तिरुपतीच्या प्रदेशामध्ये पांडवांच्या दौहित्र कुलात तुझा जन्म होईल. अर्थात मुलीपासून जो कुटुंब आगे पुढे पुढे वाढलेला आहे, त्या कुटुंबात तुझा जन्म होईल आणि तू त्या देशाचा राजा होणार. त्यावेळी तुझं नाव आकाशराज होणार आणि साक्षात महालक्ष्मी अग्निपुत्रीचा जोडी तुझ्या घरी जन्म घेते आणि त्या जगन्मातेचा विवाह विष्णूशी तू करणार. तू विष्णूचा ससुर होणार. आजपासून ह्या पर्वताचं नाव व्यंकटगिरी असे होणार. वेम म्हणजे पाप, कटते, संपूर्ण नष्ट करते, जाळून टाकते. पापाला जे जाळून टाकते तो पर्वत व्यंकट पर्वत. एक कटिंग हा इंग्लिश शब्द नाही, हे संस्कृत शब्द आहे. वेम पापम कटते, पाप को कट करतो, अर्थात नाश करतो. पाप दाहन शक्तीतः कटणे त्याला जाळून टाकतो. म्हणून पापाला जाळून टाकण्याची शक्ती ह्या पर्वताला असल्यामुळे आजपासून याचं नाव कलियुगात व्यंकटाचल नावाने प्रसिद्ध होतो. आणि इथे स्वतः भगवंत येऊन राहणारे आहेत.
म्हणून ते व्यंकटपती व्यंकटेश असं नाव त्यांचा पडतो. आणि हे क्षेत्र अत्यंत पवित्र क्षेत्र, हे दक्षिण बद्री, दक्षिण काशी, सर्व हे दक्षिण अत्यंत पवित्र स्थित आहे. राजा हे माधव, हे तुझी कथा, तुझ्या उद्धाराची कथा. इतिहासमिमं प्रोक्तम गौतमेन मयोदितम. शतानंद सांगतात, ही गोष्ट माझे आजोबा गौतम मला सांगितलं होतं, आणि ही गोष्ट मी तुला सांगितलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत परम पुण्यकारक आहे. ह्याच्या श्रवण केल्याने सर्व पाप दूर होतात, भगवंताचा अनुग्रह होतो. इथे श्रीमद भविष्योत्तर पुराणे व्यंकटगिरी महात्म्ये चतुर्युगम महिमा विशेष वर्णनम नाम प्रथमोध्याय. तो म्हणून कलियुगात त्याचा व्यंकटगिरी पडला, आणि त्या गिरीची महात्म्य ऐकत जा, तुझे पाप दूर होईल आणि तुझ्या मनासारखं सर्व काम होईल. जनक राजा, अवधान मनाने तू ऐक. आणि पुढे इथे भगवंत कसे आले, कोणत्या कारणाने आले, आणि आज सुद्धा कसे तिथे उभे आहेत, हे सर्व मला सांगा म्हणून जनक जेव्हा विचारतो, तेव्हा शतानंद उत्तर द्यायला सुरू करतात. आणि ते उत्तर, ते विधान आम्ही उद्या ऐकण्याचे प्रयत्न करू. अद्य कथा प्रसक्ते. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पण.